कसे आहात तुम्ही? आता तुम्हाला काय सांगावं, मी इथं 3-4 डझन पोरी पाहिल्या, पण मला एकही पसंत केलं नाही राव. आता तुम्हीच सांगा मी काय करावं. आता दूरच्या मामाकडून निरोप आला पोरगी पाहायला या म्हणून. आता जातो तिथं, येतो पाहून काय होते तर. अरे आलो वाटते, आलो. आता मामाला आवाज देतो, मामा, ओ मामा. मायला मामा झोपला का काय? आता मामाला वेगळ्याच पद्धतीने आवाज देतो, मामा, हो मामा, बाहेर या ना, तुमचा जावई आलाय दारात. कोण आला दारात? कोण आहेस रे तू? ओ मामा, ओळखलं नाहीस का मला? कोण आहेस रे तू? मी हौशीचा नवशा. हौशीचा नवशा? हौशीचा बेटा? मला नाही घेत ते नाव. ओ मामा, असे काय करता? तुम्हीच तर मला बोलावलं पोरगी पाहायला. बरं बरं, आला तर पोरगी पाहूनच घे. हो, दाखवा लवकर, अर्जंट आहे. भागू, ए भागू, बाहेर ये. भागू? हे कसं नाव भागू? ती माझी बायको आहे, तिचे नाव भाग्यश्री आहे. असं बोलवा लवकर. भागू, ए भागू, बाहेर ये. आले आले. मामी एवढी खास तर पोरगी किती खास असेल? हे कोण? हा आपला होणारा जवाई. असं आहे, खूपच छान असतात तुम्ही. ओय ओय ओ मामा, मी तर तुमच्या भांडण ऐकायला नाही आलो, पोरगी पाहायला आलो. गप्प बसा तुम्ही आणि पोरीला दाखवा. बोला गं पोरीला. शेकू, ए बेटा शेकू, बाहेर ये बेटा. शेकू, शेकू, हे कसं नाव? शेकू, कोणाची शेकू? ती आमची मुलगी शेकूतला आहे. तिला आम्ही लावायला शेकू म्हणतो. असं बोलवा लवकर. शेकू, ए बेटा शेकू, बाहेर ये बेटा.
कपडे धुणं जमणार नाही. तुला जमणार का? लग्न कोर्टात होईल. लोकाला किती खाऊ घातलं तरी नाव नाही. हाय का मजूर? ओ मामा, हे काय? मला काही सांगू नको. ते म्हणत तेच होईल. पण मी जे म्हणतो ते दोन शब्द ऐकून तर घ्या. बरं सांग. आता गाण्यातूनच सांगतो. ऐका मंडळी. आम्ही सोडलेली नाही, एवढी माणुसकी आम्ही सोडलेली नाही. तुमचा हुंडा मामा आमच्या जन्माला जाणार नाही. पोरा पोरींचा
चर्चा ओढी नाही हसते हळूच खाली गपोरी नभरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गपोरी नभरी हे नाटक यासाठी होतं की मुलगी घरोघरी जन्माला येईल. पण आता काय झालं, वर्षाचा दिवस पाहिजे. डॉक्टरला विचारतात काय होणार, मुलगा की मुलगी, याशिवाय काहीच सुचत नाही. त्याच्या बापाला हवी आणि त्याच्या मायला हवी. आखरीचं सांगणं, हे नाटक फक्त होतं तुमच्या मनोरंजनासाठी. याचा कोणीही वाईट अर्थ काढू नका.